सन्मान्य द्वारकानाथ सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, महापौर महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य भरत नकाते साहेब त्यांचा स्थगित विषय क्रमांक 31 की अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी निर्गमित केलेल्या सुरक्षा आणि अभिप्राय आणि त्यानुसार काही दिलेले NOC याची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 56 अन्वये चौकशी करून आवश्यक शिस्तभंगातून कारवाई करण्याबाबत महापौर महोदया, सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रथमदर्शनी गंभीर शंका निर्माण झालेली असल्याने त्यांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, असं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्या ठरावामध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 56 अन्वये चौकशी सुरू करून अत्यावश्यक शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हा ठराव मांडण्यात येत आहे. त्याच्या पुढे त्यांनी ठराव मांडताना पॅरा 2 नंबरमध्ये लिहिलेलं आहे, निपक्षपातीच्या दृष्टीने अग्निशमन अधिकारी श्री पुरुषोत्तम जाधव यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात यावे, असं त्यांनी ठरावामध्ये नमूद केले. 5व्या पॅरामध्ये असं आहे की चौकशी अहवालासह निष्कर्ष व शिफारशी 60 दिवसाच्या आत महानगरपालिका सभागृहात सादर करण्यात यावे, असं त्यांनी ठरावामध्ये दिलेलं आहे. आणि 6व्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 56 व लागू सेवा नियमानुसार योग्य शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात यावी, असं त्या सदस्यांचं म्हणणं आहे. महापौर महोदया, या सभागृहात मागच्या महासभेमध्ये ह्या विषयावर चर्चा झाली होती आणि त्यावेळेस सभागृह नेत्यांनी सांगितलेलं होतं ह्या विषयाच्या अनुषंगातून संपूर्ण कागदपत्रे अहवाल या ठिकाणी सादर करावा, त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल, असं सभागृह नेत्यांचं वक्तव्य होतं. खरं म्हणजे या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी महापौर महोदया, चौकशी हे सभागृह प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी प्रश्न विचारून करू शकत नाही. चौकशी करायची असेल एखाद्या प्रकरणाची, एखाद्या अधिकाऱ्याची, त्याला एक पद्धत आहे. त्याला चौकशी समिती, चौकशी अधिकारी कोण नेमले, सभागृहाने काय त्या बाबतीत निर्णय घेतला. पण ह्या प्रकारचा कुठलाही निर्णय न घेता त्यांनी आपली भेट घेतली. एखाद्या वेळेस आपल्याकडून त्यांना पत्र गेलं असेल, मला काही कल्पना नाही गेलं की नाही, परंतु ते आपल्याला भेटले. एखाद्या वेळेस न सांगता तुम्हाला भेटायला आले असतील, त्यांनी पाहिलं असेल की ह्या सभेमध्ये त्यांच्या ठरावाच्या याच्या अनुषंगातून चर्चा झाली म्हणून ते आले असतील आपल्याकडे, आणि त्यांनी आपल्याला लिहून दिलं. आणि कधी कधी NOC दिल्या. आता आपल्या सन्माननीय सदस्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की 2010 पासून तर आतापर्यंत ह्या NOC बाहेरच्या देत आल्या. मला आपल्या माध्यमातून महापौर महोदया, जाधव साहेबांना एक 2-3 प्रश्न विचारायचे, जर आपली परवानगी असेल तर मी विचार. जाधव साहेब, आपण अग्निशमनचे मुख्य अधिकारी म्हणून आपण कधी चार्ज घेतलात, म्हणजे साधारण? सर, मी इथे 2019ला या महानगरपालिकेत रुजू झालो. मी रुजू झाल्याचं नाही विचारलं, मी मुख्य अधिकारी म्हणून चार्ज कधी घेतला? तर मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचा चार्ज
सध्याच्या परिस्थितीमध्ये श्री हरद्वार साहेब यांच्याकडे आहे. अहो थांबा ना, तुम्ही चार्ज नाही घेतलेला का? नाही, चार्ज मला सांगा चार्ज घेतलाय की नाही एवढं सांगा. बघा काल मी कालची सगळं संपूर्ण कोर्ट हे पाहिलेलं आहे, युट्यूबवर पाहिलं. काल थोडंसं हायकोर्टात जाऊन इथे येऊन मी परत गेलो. हायकोर्टात मला अत्यावश्यक महापौर माझ्या माफ करा मला, मी त्या दिवशी म्हणजे काल उपस्थित आहे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून चार्ज घेतलाय की नाही? मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा चार्ज तो श्री हरद्वार साहेब यांच्या तुमच्याकडे नाही? नाही सर. आता तुम्ही उलट सुलट काय सांगा, एक तर हो सांगा तर नाही सांगा. त्यांनी कसं सांगा योग्य आहे की नाही, तुम्ही सांगितलं योग्य आहे. मग आता मला सांगा चार्ज घेतलाय की नाही एवढंच सांगा. लक्ष घेतला तर नाही सांगा, असेल तर हो सांगा. सर याच्यामध्ये काय आहे की जे प्रशासकीय बाब आहे ती मुख्य अग्निशमन अधिकारी हे बघतात आणि बाकीच्या ज्या प्रशासकीय बाब माझ्याकडे दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, प्रशासकीय बाब मुख्य अधिकाऱ्यांना अधिकार आहे तो दाखले एनओसी देण्याचा, ते मला माहिती आहे. तुम्ही सांगायची मला ती गरज नाही. मी फक्त विचारलं अग्निशमनचे मुख्य अधिकारी म्हणून तुम्ही चार्ज घेतलाय का, तुमच्याकडे दिलेला आहे का अधिकार, तो एवढं सांगा मला. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा चार्ज तर सध्याच्या परिस्थिती मी तेच सांगतो सर, शिरीष साहेबांकडे आहे. अहो तुमच्याकडे ऐक नाही, मी विचार तुम्ही सिरियस त्यांचं कशाला सांगता मला. तुमच्याकडे ते ऐक नाही ते सांगा, नसेल ते नाही सांगा, असेल तर हो सांगा. विषय काय येतो त्याच्यात? तिकडे काय मी विचारतो ना, सांगा तुम्ही सर, मी तिकडे नाही ना. सर पॉवर्स डेलिगेट केले गेलेले आहेत सर मला. कोणी दिले? लेखी दिलेत का तुम्हाला? हो लेखी दिले गेलेले आहेत. लेखी दिले काय दिलेलं आहे की मुख्य अधिकाऱ्याच्या संपूर्णपणे अधिकाराच्या माध्यमातून आपण काम करावं असं दिलेलं आहे. हो सर बरोबर आहे. आम्हाला एवढं सांगायला एवढं कशाला सर. बरोबर की तो कधी घेतला तुम्ही? तर मी जेव्हा रुजू झालो होतो त्यानंतर 2018ला 19ला. बापरे 2019 म्हणजे आता 2026. मला सांगा जालू साहेब, आपण मुख्य अधिकाऱ्यांनी चार्ज पाहता तुमच्या खात्यामध्ये काय काय गौड बंगाल झालेला आहे, काय झालेलं तुमचं कर्तव्य नव्हतं काही बघायचं? तुमचं कर्तव्य नव्हतं का? मुख्य अधिकारी म्हणून चार्ज घेतला ना आपण. हो सर. ज्या दिवशी चार्ज गेला त्याच्या महिन्यात 6 महिन्यात आपण संपूर्णपणे डिपार्टमेंट हाताळलं पाहिजे. काय झालेलं आहे, काय खरं काय खोटं, काय भ्रष्टाचार झाला आहे, कुठल्या फाईल पेंडिंग आहेत, काय झालं हे बघतो ना आपण. बघतो की नाही? बघतो ना. मग बघतो ना, मग बघतो पाहिल्यावर तुम्ही नैवेद्यांना, नैवेद्य सोसायटी ना कुठल्या, ह्या सोसायटीला तुमच्या अगोदर 4 व्यवस्था दिलेल्या आहेत. त्या चुकीत तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आयुक्त आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नाही म्हणत, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आयुक्त आहे. तुम्ही 2019ला किंवा 20ला काय कार्यवाही केली? तर त्या संदर्भात ही जी नैवेद्याला ज्या अनुसार दिल्या गेलेल्या होत्या तेव्हा जे अगोदरचे जे ऑफिसर होते, मला त्याच्यामध्ये माहिती आहे सगळं, तो इतिहास वाचून झालाय सगळा. तुम्ही सांगा तुम्ही काय पाहिलं, मुख्य अधिकारी म्हणून काय पाहिलं, तुमची जबाबदारी काय तुमची? हे प्रकरण जेव्हा माझ्याकडे 5व्या अमेंडेड 5व्या अमेंड सोडून या, त्याच्या अगोदर काय तुम्ही दप्तर कपड्यात ठेवलेलं होतं का? तुमची जबाबदारी नाही, तुमची जबाबदारी नाही का? काय अयोग्य त्याच्यानं एनओसी नार्क दाखल दिले रद्द करायची का? गप्प बसलात तुम्ही? थांबा, दबाव टाकला मला माहिती आहे, दबाव टाकला माहिती आहे. तुम्ही गप्प का बसलात? हा कोणी त्यावेळेस दिलं ना? 1 मिनिट हो माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला दबाव टाकलं सांगा. बरं ऐका ठीक आहे. तुम्ही एक लक्ष हा दबाव टाकला त्याच्यावर. 2018ला टाकला, 19ला टाकला, 20ला टाकला, 21ला टाकला, 22ला टाकला, टाकला सांगा. बरोबर का? ते खरं बोलले म्हणून ओरडताय का त्यांना? ते खरं बोलले म्हणून ओरडताय का तुम्ही त्यांना? खरं बोलले नाही ते, किती खरं बोलले? हो मॅडम, किती खरं बोलले मला माहिती आहे. किती खरं बोलले माहिती आहे, सांगतो आम्ही सांगतो ना तुला, आम्ही सांगतो. सन्माननीय सभागृह ऐका
बरोबर. त्यांना द्वारकानाथ भोईरजी त्यांना आपण प्रश्न विचारा त्यांच्याकडून उत्तरं घ्या. त्यांना दम दिल्यासारखं करू नका. ते सुशिक्षित आहेत. पॉइंट पॉइंट काय तपासून त्यांनी काय केलं? पॉइंट पॉइंट मॅडम काय तपासून? एक तर अशा प्रकारचे प्रश्नोत्तर इथे व्हायला नव्हते पाहिजे तुमच्या चौकशीत. हा महापौर महोदया, तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती. चौकशी केली तुम्ही काय आहे. केली? इथं हा सभागृहाचा अधिकार म्हणून प्रत्येक सदस्याला दिलेला आहे. त्यांची सजा त्यांना त्यांच्यावर कारवाई करायची होती, त्याच्यावर निलंबित करायचं होतं तुम्ही. हरकत नाही. हा सभागृहाचा अधिकार आहे. कोणाला निलंबित करायचं तुम्ही नाही. म्हणतो मी नाही सांगत. मी एकटी सभागृह नाहीये. एकटी म्हणजे सभागृह आहे. म्हणून सभागृहाला शांत दिला अहो, आहे. महापौर तुम्ही प्रश्न आहे. विचारा. हा पूर्ण सभागृह आहे. हा मग या सभागृहाला दिले ना चान्स की तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्या मनातल्या ज्या पण असतील ते त्याला विचारून निवारण करा शंकांचं. महापौर महोदया, पॉइंट ऑफ ऑर्डर घेतो मी. याच्यामध्ये कदाचित वरिष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नगरसेवक आहेत, त्यांनी ऐकलं नाही. मला असं वाटतं की 2026ला हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे त्यांना आता 2026ला समजले. ते जरी प्रविष्ट आहे की कळलं त्याला समजले 26ला 2026ला तिसऱ्या महिन्यात त्यांना समजलेला आहे. तसं नाही. एक लक्षात घ्या, ते मुख्याधिकारी म्हणून चार्ज घेतात. एक लक्षात घ्या, मुख्याधिकारी म्हणून चार्ज घेतलेला हे प्रश्न तुम्ही ऍक्च्युली नगररचना त्यांची जबाबदारी आहे. महापौर महोदया, त्यांचा प्रश्न बरोबर आहे, त्यांची जबाबदारी आहे. पण हाच प्रश्न त्यांनी एडीटीपीओला विचारावा. त्यानं विचारावं. त्यानं माहिती पडल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. ज्या वेळेस त्यांना माहिती पडलं, ज्या वेळेस साहेबांनी जो प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेस ते न्याय प्रविष्ट होतं हे एडीटीपीओला माहिती होतं, तर त्यांनी काय कारवाई केली त्याच्यावरती हे त्यांना प्रश्न विचारला. ऐका हो थांबा ऐका. तुम्ही जाधव साहेब तुम्हाला सांगितलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एडीटीपीने सांगितलं, बरोबर की नाही? त्यांनी दिली. अहो त्यांनी सांगितलं ना, तुम्ही बसाव. त्यांनी दबाव टाकला म्हणून तुम्ही एनओसी दिली, बरोबर आहे का? तुमचे वरिष्ठ कोण हो? श्री शरद पवार साहेब. श्री राठोड. त्यांना सांगितलं तुम्ही? त्यांना ही कल्पना होती सर. काय सांगितलं? की असं माझ्याकडे हे आलं, ही जे प्रकरण आहे हे प्रकरण आलेलं आहे, या संदर्भात मी त्यांना तशी कल्पना दिली होती. मग त्यांनी काय सांगितलं सांगा त्या सभागृहाला. त्यांनी काय सांगितलं तेही सांगा. केकांत साहेबांनी सांगितलं ते सांगितलं, मग त्यांनी काय सांगितलं तेही सांगा. कधी सांगितलं तुम्ही? मान्य आयुक्त थांबा ना. आणि माननीय आयुक्त एवढा तुमच्या ऐका आता, तुमच्यावर एवढा दबाव आहे एनओसी करता, तुम्ही माननीय आयुक्तांकडे तक्रार का नाही केली? तर हे प्रकरण जेव्हा इथे महासभेमध्ये आलं त्याच्या अगोदर मी महासभेत आता आलो, या महिन्यात आलं, गेल्या मागच्या महिन्यात. महासभेचा विषय काढून नका, ते मागच्या महिन्यात आलं हो. तुम्ही आयुक्त साहेबांकडे तक्रार का नाही केली? प्रशासकीय कार्यकारी अधिकार त्यांचा होता, ते होते त्यावेळेस. का नाही तुम्ही तक्रार केली? एक तरी तक्रार करायची ना. अर्धवर साहेबांना शहर अभियंत्यांना त्यांना सांगितलं त्यांना तक्रार करायची नाही, का नाही केली तुम्ही? सर ही जे प्रकरण आहे ते त्याच्या अगोदर पण सभागृहाला सांगितलेलं आहे की भूगोटा प्रमाणपत्र म्हणा किंवा CC म्हणा किंवा अमेंडेड CC म्हणा, याच्याकरता जे काही प्रकरण येतात हे सर्वप्रथम नगररचना विभागाकडे येत असतात. अहो साहेब ऐका, तुम्ही नगररचना विभाग तुम्हाला चुकीचं काम करायला सांगतोय आणि तुम्ही तक्रार करत नाही. हे काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे तुमच्या वरिष्ठाकडे? तर नगररचना ऐका, तुम्ही नगररचना विभाग तुम्हाला चुकीचं काम करायला सांगतोय. पॉइंट बोलतोय मी जरा. बोला. ठीक आहे जाधव साहेब, आपण तर तक्रार केली नाही ना. शिवशारदवार साहेबांचं सांगितलं, तुम्ही त्या दिवशी स्टेटमेंट केलं,
ना आयुक्त साहेबांकडे तक्रार केली की केकांत साहेबांनी तुमच्यावर दबाव वारंवार दबाव टाकला असं तुमचं म्हणणं. त्यामुळे तुम्ही ती NOC दिली. खरं म्हणजे मुख्य अधिकारी म्हणून चार्ज घेताना तुमच्या तोंडामध्ये हे शब्द शोभत नाही. त्याच्या पाठीमागची वेगळी परिस्थिती सांगितली पण या सभागृहात योग्य दिसत नाही. जरा थोडा तुम्ही पण विचार करायचा. आम्हाला सगळं बोलायला लावू नका येते. हां तुम्ही काय करता काय हां तुम्ही काय केलं तुम्ही हे देताना काय करता हे तुम्हाला तरी कळलेलं आहे ना की काय हात बोलायचं का मी समोर बोलायचं का. मी पुन्हा पटापट घेतो कारण कसं झालं माहिती आहे का. आता माझ्यावर त्यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर घेतले 2 वेळा. कारण म्हणजे ते माझ्या बोलण्यावर नाही ते प्रशासनाच्या अनुषंगातून कामकाजाच्या अनुषंगाने होते. ठीक आहे माझ्या बोलण्यात जर तसं काय एखादं वक्तव्य असतं तर ते ठीक होतं हरकत नाही. महापौर महोदया आता सुरेश पाटील साहेबांनी सांगितलं की हा विषय कुठे जाऊ शकतो. एवढं तर आपल्या सगळ्या सदस्यांना कळतं की शहराच्या अनुषंगातून काय पाहिजे काय व्हायला पाहिजे असे प्रकार व्हायला पाहिजे. मग एवढी चर्चा आता पुढे वाढवण्यापेक्षा चौकशी समिती नेमा आणि करा. बाहेरून कोण तज्ज्ञ मागवा आणि त्याच्यावर कुठले विषय झालेले आहेत त्याच्या अनुषंगातून चौकशी समितीचा निर्णय घ्या. विषय पुढे कोण नाही म्हणतात. पण काय होतं आपणच एखाद्या जर त्यांनी वक्तव्य आता ते सांगतात नाही केलं. मला सांगा केकांत साहेब तुम्ही जी यांना OC दिलेले ती नियमाप्रमाणे दिली का. 2025ला दिली ना. 2025ला जी OC दिली आहे ती सर्व बाबी पडताळणी करून नियमानुसार दिलेली आहे. नवीन UDPCA जो का आला तर त्यानुसार अमेंडमेंटनुसार हो अच्छा त्यानुसार तुम्ही नियमाप्रमाणे दिली हो बरोबर. त्यानुसार मग त्यांनी जर OC नियमाप्रमाणे दिले तर नियमाप्रमाणे त्या ठिकाणी स्टेटस असायला पाहिजे होत्या ना. बरोबर की नाही. बरोबर की नाही. या आता बरोबर ना मी असंच बोलतो मी काय हे नाही करत. बरोबर की नाही. पण नियमाप्रमाणे तुम्ही नियम बघायला पाहिजे होते. कोणी नियम बघायला पाहिजे होते हे सांगा मला. ते लाभ सांगतील हो नगररचनाचं काय घेणार. तुमचे बॉस थोडेच ते आहे का तुमचा शेअर लिहितात ते काय लिहितात नाही ना लिहित. हां सर मग माननीय सन्माननीय गुरु साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की अग्निशमन विभागामार्फत जेव्हा नाहरकत देखा दिला जातो तेव्हा आपली जी अग्निशमन यंत्रणा तिथे बसवण्यात येते ती सुस्थितीत आहे किंवा नाही ती बघितल्यानंतर अग्निशमन विभागामार्फत नाहरकत दाखला देण्यात येतो सर. हां बरोबर तेच ना. मग मी काय विचारलं की सुस्थितीत होती की नाही की नव्हती. अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत होती म्हणून ती दिली होती सर. हा मग महापौरमध्ये आता तुम्हीच सांगा काय करायचं एक मिनिटला तुम्हीच सांगा आता. सर पॉईंट ऑफ ऑर्डर सर तुम्ही म्हणताय तो विषय बरोबर आहे. पण ॲक्च्युली त्यांच्याकडनं NOC आल्यानंतर ती ADTP साहेबांकडे जाऊन ADTP साहेबांनी ते चेक करणं हा त्यांचा कारण प्लॅन आणि NOC या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे जातात. बघा मी तुम्ही कॉन्फरन्स घेतलाय पण मी उभं राहून बोलणं बरं नाही. पण सांगतो मी की तसं नाही त्यांचंही काम आहे. नाही बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे की ह्यांच्याकडे NOC दिल्यानंतर ADTP साहेबांकडे ती NOC जाते. फायनल OC ऑर्डर जी आहे ती ADTP साहेबांकडनं रिलीज होते. तर ADTP साहेबांनी साहेब तुम्ही सांगावं की तुम्ही ती NOC तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सरसकट ती दिली का. OC डायरेक्टली दिली का विदाऊट चेक करता. असं कसे देते मी कालही